प्राथमिक आरोग्य केंद्र मुळशी याची ॲम्ब्युलन्स आहे। जर आपण विचार करू शकता की ह्या रोडची ट्रॉफिकची व्यवस्था किती म्हणजे हे झालेली आहे। इकडे ॲम्ब्युलन्स आहे आणि इकडे ही थार झालेली आहे। म्हणजे विचार करतो ॲम्ब्युलन्सला न सोडता जर थारला जर हे करत असेल तर काय अवस्था असेल। ही पुढची सगळे तुम्ही पाहू शकता आणि इथे दोन्ही गाड्या थांबलेत। म्हणजे पहिले ॲम्ब्युलन्सला प्राधान्य दिले पाहिजे का पहिले थारला प्राधान्य दिले पाहिजे हे आपण बघू शकता। म्हणजे लोकांना किती घाई आहे, ॲम्ब्युलन्सला प्राधान्य न देता लोक आपापल्या गाड्याला प्राधान्य देत आहेत। अशी व्यवस्था आहे आज या पिरंगुटची। हा आज हे ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स चालक आहे त्यांना किती त्रास होत आहे। एखादा पेशंटला घेऊन जातात त्यांची पण ही व्यथा आहे की त्यांनी हे मांडलेलं आहे की खासदार आमदार सगळ्यांना हे दाखवा की ही किती वाईट परिस्थिती आहे हे करण्यासाठी। आजची वेळ जरी घोटाळे पाट्याला असेल घोटाळे पाडायचे तर याचा आपण विचार करू। सगळीकडे हीच व्यवस्था आहे। या ठिकाणी जर आत्ताच्या घडीला ट्रॅफिक पोलिसांचे कोणी नाही, जर की नव्याने काम चालू असल्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे कारण ही नेहमीची समस्या झालेली आहे। आज आमदार खासदार आहे सगळ्यांना ॲम्ब्युलन्स चालकांनी हे केलेलं आहे। पण ही किती वाईट परिस्थिती आहे हे आपण पाहू शकता। आजची ॲम्ब्युलन्स अडकलेली आहे घोटावडे फाटा ते पिरंगुट या दरम्यान जाणाऱ्या प्रवाशांना जर प्रवासीमध्ये ॲम्ब्युलन्स अडकत असेल तर आपली व्यवस्था किती बेकार आणि हे आपण बघू शकता। कारण काय ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी त्याला वाट काढावं लागत आहे आणि ही पूर्णपणे ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहे। हे बघा प्राथमिक आरोग्य केंद्र मुळशी याची ही ॲम्ब्युलन्स आहे आणि ही आज घोटावडे फाट्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहे। हे रोज आणि ह्याचे कारण काय नव्याने होणारे पूल आणि एक बाजूने रस्ता होणार आहे ह्या कारणीभूत